तर जॉग्रफीचा आपला चॅप्टर आहे. सो जॉग्रफी चॅप्टर 5 आहे इंडिया अवर कंट्री. ह्याच्या आपण शॉर्ट नोट्स आणि स्पेलिंग्स बघतो आहोत. तर इंडिया आपली कंट्री, मग त्या इंडियाच्या नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्टला काय हे आपण बघूया. मग नॉर्थला आहे हिमालय, साऊथला आहे इंडियन ओशन, वेस्टला आहे अरेबियन सी, ईस्टला आहे बे ऑफ बेंगॉल. तर ॲक्च्युली असं पण लक्षात ठेवू शकतो, अरेबियन सी चालू होतं ए वरून, बे ऑफ बेंगॉल बी, सो ए बी आणि एच आय जे के म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह लेटर्स आहेत. नॉर्थला हिमालया, इथे साऊथला इंडियन ओशन. म्हणजे इंडियाच्या तिन्ही बाजूनी काय आहे, पाणी आहे. अरेबियन सी आहे, इंडियन ओशन आहे आणि बे ऑफ बेंगॉल आहे. सो अशी जी लँड असते ज्याला 3 साइड्स वॉटर आणि 1 साइड जमीन आहे त्याला आपण म्हणतो पेनिन्सुला. सो इंडिया इज अ पेनिन्सुला कंट्री. इंडिया इज अ पेनिन्सुलर कंट्री. मग आता परत ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ जे आहे, नॉर्थचं सगळ्यात वरची सिटी आहे लडाख आणि खालची आहे कन्याकुमारी. तर इंडिया इज स्ट्रेच बिटवीन नॉर्थ साऊथला लडाख आणि कन्याकुमारीमध्ये डिस्टन्स आहे 3200 किलोमीटर. आणि वेस्ट ईस्ट आहे, वेस्टला आहे कच्छ आणि ईस्टला अरुणाचल प्रदेश. या दोघांमधलं डिस्टन्स आहे 2900 किलोमीटर. म्हणजे इंडिया एवढं लार्ज आहे की लडाख आणि जे नॉर्थ साऊथ आहे 3200 किलोमीटर आणि ईस्ट वेस्ट ईस्ट आहे 2900 किलोमीटर. सो एरिया ऑफ इंडिया आहे 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर. हा इंडियाचा एरिया आहे 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर. पेनिन्सुला कशाला म्हणतात, वॉटर ॲट 3 साइड्स अँड लँड ॲट 1 साइड इज कॉल्ड पेनिन्सुला. सो इंडिया इज अ पेनिन्सुला कंट्री. इंडिया वर्ल्ड सेकंड मोस्ट पॉप्युलस कंट्री आहे. इंडियाच्या आधी आहे चायना. आणि बुकमध्ये तुम्हाला दिले 120 करोड इंडियाचं पॉप्युलेशन दिलंय, कारण हे 2011मध्ये जी सेन्सस होतं म्हणजे जनगणना होते त्याच्याप्रमाणे. पण आता करंट पॉप्युलेशन इंडियाचं 140 करोड्स आहे. इंडिया लाईज इन द नॉर्दर्न हेमिस्फिअर ऑफ द अर्थ. इंडियन स्टँडर्ड टाइम टेकन फ्रॉम स्टँडर्ड मेरिडियन ऑफ इंडिया. मग स्टँडर्ड मेरिडियन ऑफ इंडिया लाईज ॲट 82 डिग्री 30 ईस्ट. 82 डिग्री 30 ईस्ट. ओके. आता नेबर्स ऑफ इंडिया कोण कोण आहेत, तर नेबरिंग कंट्रीज 9 नेबरिंग कंट्रीज आहेत ज्याच्या बॉर्डर्स जे आहेत ते इंडियाला डायरेक्टली कनेक्टेड आहेत. मग कोण कोण आहे आपण हे अल्फाबेटिकल फॉर्ममध्ये बघूया. अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, चायना, म्यानमार, मालदीव्स, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका. अगेन अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, चायना, म्यानमार, मालदीव्स, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका. आउट ऑफ विच मालदीव्स आणि श्रीलंका हे जे आयलंड कंट्रीज आहेत. आणि श्रीलंका इंडियाला जे आहे एक स्मॉल पॉक्स स्ट्रेट जो आहे त्याने इंडियाला श्रीलंका जोडलेला आहे. ओके. त्याच्यानंतर इंडिया जे आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी इट इज डिवायडेड इंटू 28 स्टेट्स आणि या स्टेट्स आर फॉर्म ऑन द बेसिस ऑफ लँग्वेज. देर आर 8 युनियन टेरिटरीज. दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. ही सगळी इंडियाची माहिती आहे. आता इंडियामध्ये फिजिकल डिव्हिजन. तर फिजिकल डिव्हिजन म्हणजे काय की इंडियामध्ये सगळंच आहे. इंडियामध्ये पर्वत आहेत, नद्या आहेत, डेझर्ट आहे, मोठ्या मोठ्या पर्वत रांगा आहेत, एक सिंगल पर्वत नाही, रेंजेस ऑफ पर्वत आहेत, ट्रिब्युटरीज आहेत. तर मग असा इंडिया फिजिकल डिव्हिजनमध्ये कसा डिवाइड झालाय, तर मेन फिजिकल डिव्हिजन आपण इथे लिहिलं आहे आणि त्याची प्रत्येकाची माहिती शॉर्ट फॉर्ममध्ये इथे लिहिली आहे. सो इंडियाचं फिजिकल डिव्हिजन काय आहे, पहिले तर हिमालयन रेंजेस. सो हिमालया, नॉर्दर्न इंडियन प्लेन्स, ग्रेट इंडियन डेझर्ट, पेनिन्सुलर प्लॅटू आणि आयलंड. हे इंडियाच्या 5 डिव्हिजन्स आहेत. काय आहेत अगेन, हिमालया, नॉर्दर्न इंडियन प्लेन्स, ग्रेट इंडियन डेझर्ट, पेनिन्सुलर प्लॅटू आणि आयलंड. हे इंडियाच्या 5 फिजिकल डिव्हिजन्स आहेत. मग आता हिमालयाची माहिती घेऊ आपण. हिमालय म्हणजे काय, ॲबॉर्ड ऑफ स्नो. ॲबॉर्ड ऑफ स्नो का म्हटलं, कारण हिमालयामध्ये खूप बर्फ पडतो. हिम प्लस आलय म्हणजे बर्फाचं घर. मग आता त्याच्यामध्ये 3 रेंजेस आहेत हिमालयामध्ये, ज्या रेंजेस एकमेकांना पॅरलल आहेत. मग त्याच्यातली नॉर्दर्न मोस्ट म्हणजे सगळ्यात वरची रेंज आहे ग्रेट हिमालया, त्यालाच हिमाद्री रेंजेस पण म्हणतात. हिमाद्री रेंजेसमध्येच वर्ल्डचा हायेस्ट पीक पण आहे. नॉट पीक, PEAK पीक. ओके. त्याच्यानंतर जी मिडल रेंज आहे त्याला म्हणतात मिडल हिमालया किंवा हिमाचल. ह्याच्यामध्ये खूप सारे हिल स्टेशन्स आहेत. आणि जी साऊदर्न मोस्ट म्हणजे सगळ्यात खालची आहे रेंज त्याला म्हणतात शिवालिक रेंजेस. या 3 रेंजेस जे आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत. आता नॉर्दर्न इंडियन प्लेन्स, मग बिलो ॲक्च्युली हिमालयाच्या थोडंसं खाली. मग
आता खाली कुठलीही गोष्ट खाली आहे म्हणजे काय, इथे हिमालय, तर हिमालयाच्या साऊथला आहे असं म्हणणार, कारण साऊथ इज ब्राउन डिरेक्शन. सो ऑन साऊथ ऑफ हिमालया लाईज नॉर्दर्न इंडियन प्लेन्स. नॉर्दर्न इंडियन प्लेन्स कसे आहेत ते लेवल आणि फ्लॅट आहेत. का लेवल अँड फ्लॅट आहेत? त्याच्यामध्ये कुठले कुठले रिव्हर्स आहेत? इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि त्याच्या ट्रिब्युटरीज. इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा अँड ट्रिब्युटरीज या सगळ्या मेन त्याच्या नद्या आहेत. या नद्या काय करतात? ॲल्युव्हियल डिपॉझिट्स करतात इकडे. ॲल्युव्हियल डिपॉझिट्स म्हणजे काय की नद्या त्यांच्याबरोबर ती फर्टाईल सॉइल वाहून आणतात आणि ती त्याच्या दोन्ही साईडच्या बॅसिनला ती डिपॉझिट केली जाते. त्याच्यामुळे नॉर्दर्न इंडियन प्लेन्समधली लँड काय आहे? इट्स व्हेरी फर्टाईल लँड फॉर कल्टिवेशन. ओके, म्हणजे या सगळ्या मोठ्या नद्या आहेत, इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा, ट्रिब्युटरीज आर इन नॉर्दर्न इंडियन प्लेन्स अँड these plains आर व्हेरी फर्टाईल लँड फॉर कल्टिवेशन. त्याच्यामुळे फर्टाईल लँड फॉर कल्टिवेशन असल्यामुळे काय होतं की इथे व्हेरी हाय पॉप्युलेशन, मीन्स पॉप्युलेशन इज कॉन्सन्ट्रेटेड हिअर. का पॉप्युलेशन कॉन्सन्ट्रेटेड? कारण कल्टिवेशन आहे, म्हणजे काय, फार्मिंग आहे तिकडे, म्हणजे फार्मिंगला लेबर पण लागतं आणि जर जिकडे खाणं जास्त मिळतं तिकडे लोक जास्त राहणारच ऑब्व्हियसली. सो इट इज ही नॉर्दर्न इंडियन प्लेनची माहिती झाली. इट इज बिलो हिमालया और साऊथ ऑफ हिमालया. इट इज लेवल अँड फ्लॅट. इट हॅज रिव्हर्स लाईक इंडस, गंगा, ब्रह्मपुत्रा अँड ट्रिब्युटरीज. इट इज व्हेरी फर्टाईल लँड फॉर कल्टिवेशन अँड इट इज व्हेरी हाय इन पॉप्युलेशन. मग नंतर येतं ग्रेट इंडियन डेझर्ट. ग्रेट इंडियन डेझर्ट कुठे येतं? वेस्ट ऑफ इंडियाला, म्हणजे राजस्थान साईडला. तर वेस्ट ऑफ इंडियाला हे काय आहे? इट इज व्हेरी ड्राय अँड हॉट. कसं आहे? डेझर्ट खूप ड्राय आहे, हॉट आहे. सँडी स्ट्रेच ऑफ लँड आहे, म्हणजे काय सगळं स्टँड आहे आणि व्हेरी लेस व्हेजिटेशन आहे. हे ग्रेट इंडियन डेझर्ट वेस्टर्न पार्टचं हे 3 पॉईंट्स आहेत. काय? इट्स व्हेरी ड्राय अँड हॉट, सँडी स्ट्रेच ऑफ लँड अँड व्हेरी लेस व्हेजिटेशन. नाव जो खालचा पोर्शन आहे, ट्रायंग्युलर पोर्शन, त्याला म्हणतात पेनिन्सुलर प्लॅटू, विच इज ट्रायंग्युलर इन शेप. करेक्ट? पेनिन्सुलर प्लॅटू, ट्रायंग्युलर इन शेप. मग त्याच्यामध्ये काय येतं? सगळं हिल रेंजेस अँड व्हॅलीज आहेत. मग कुठल्या कुठल्या हिल्स आहेत? त्याच्यामध्ये अरावली हिल्स आहेत, विच इज ओल्डेस्ट रेंजेस ऑफ द वर्ल्ड. त्याच्यानंतर विंध्याज आहेत, सातपुरा आहे, सह्याद्री आहे, वेस्टर्न घाट आहे, ईस्टर्न घाट आहे. वेस्टर्न घाट ही रेंज कशी आहे? कंटिन्युअस आहे आणि ईस्टर्न घाट कसे? ब्रोकन. मग ही रेंज काय आहे? रिच इन मिनरल आहे अँड इट इज रिच इन मिनरल. हा जो पेनिन्सुलर प्लॅटू आहे रिच इन मिनरल आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे? कोल आणि आयर्न ओर भरपूर मिळतात. ह्याच्यानंतर त्याच्यामध्येच कोस्टल प्लेन पण येतात, म्हणजे दोन्ही साईडला, कारण दोन्ही साईडला पेनिन्सुलर प्लॅटूच्या या साईडला काय अरेबियन सी आहे, इथे बे ऑफ बेंगॉल आहे, बरोबर आहे, इथे इंडियन ओशन आहे. आपण बघितलं ना हा पेनिन्सुलर प्लॅटूच्या इथे. मग त्याच्यामुळे दोन्ही साईडला कोस्टल प्लेन आहे. तर त्याच्यामधलं वेस्टर्न प्लेन जे आहे, वेस्टर्न कोस्टल प्लेन आहे ते नॅरो आहे आणि ईस्टर्न कोस्टल प्लेन आहे ते ब्रॉड आहे. आता ह्याच्यामध्ये दोन्ही टाइप्स ऑफ रिव्हर आहेत, वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स. मग आता नेहमी लक्षात ठेवायचं, इंडियाच्या वेस्टला काय? अरेबियन सी, म्हणजे वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स कुठे आपलं पाणी सोडणार? अरेबियन सीमध्ये. आणि ईस्टला काय? बे ऑफ बेंगॉल. सो ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर कुठे जाऊन मिळणार? बे ऑफ बेंगॉलमध्ये, कारण शेवटी सगळ्या नद्या काय समुद्रात जाऊन मिळतात. मग वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत नर्मदा आणि तापी, या अरेबियन सीला जाऊन मिळतात. नर्मदा आणि तापी या वेस्ट फ्लोईंग आहेत. आणि ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन मिळतात. मग ही माहिती झाली पेनिन्सुलर प्लॅटूची. अगेन पेनिन्सुलर प्लॅटू इज फुल ऑफ हिल रेंजेस अँड व्हॅलीज. मग हिल रेंजेस कुठले कुठले आहेत? भरपूर सारे आहेत. अरावली हिल्स विच इज ओल्डेस्ट रेंजेस ऑफ द वर्ल्ड, विंध्या, सातपुरा, सह्याद्री, वेस्टर्न घाट, ईस्टर्न घाट. ही रेंज जी रिच इन मिनरल आहे, कोल आणि आयर्न ओर जास्त मिळतं इथे. त्याच्याबरोबरच नुसतं हिल रेंजेस अँड व्हॅलीज आहेत का? नाही, कोस्टल प्लेन पण आहे, वेस्टर्न कोस्टल प्लेन, ईस्टर्न कोस्टल प्लेन. रिव्हर्स पण आहेत, वेस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आहेत नर्मदा, तापी. ईस्टर्न फ्लोईंग रिव्हर्स आहेत महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी. त्याच्याबरोबर आयलंड्स पण आहेत. मग आयलंड्स कुठे आहेत? अरेबियन सी, म्हणजे या साईडला इंडियाच्या लक्षद्वीप आयलंड्स आहेत, ज्याला कोरल आयलंड पण म्हणतात. मग कोरल आयलंड काय आपण नंतर बघू. आणि या साईडला अंदमान निकोबार आयलंड आहे बे ऑफ बेंगॉलच्या इथे. सो 2 आयलंड आहेत, लक्षद्वीप आयलंड आहेत आणि अंदमान निकोबार आयलंड आहेत. मग व्हॉट इज ॲल्युव्हियल डिपॉझिट? ॲल्युव्हियल डिपॉझिट आपण बघितलं होतं की नॉर्दर्न इंडियन प्लेन्समध्ये या ज्या गंगा, ब्रह्मपुत्रा, इंडस नद्या आहेत, विच ब्रिंग्स ॲल्युव्हियल डिपॉझिट. ॲल्युव्हियल डिपॉझिट मीन्स फाईन सॉइल ब्रॉड बाय रिव्हर्स अँड डिपॉझिटेड इन रिव्हर बेसिन्स. दीज आर व्हेरी फर्टाईल. This soil is very fertile. Fine soil brought by rivers and deposited in river basins. These are very fertile. Tributary. Tributary काय आहे की a river or stream which contributes its water to a main river. म्हणजे ही मेन रिव्हर आहे तर त्याला भरपूर साऱ्या ट्रिब्युटरी आहेत ज्या ह्याच्यामध्ये येऊन एंड होत असतील.
म्हणजे कुठल्याही साईडने, आणि त्याचं सगळं पाणी त्या मेन रिव्हरमध्ये टाकत असेल त्याला म्हणतात ट्रिब्युटरीज. गंगा अँड ब्रह्मपुत्रा फॉर्म्स वर्ल्ड्स लार्जेस्ट डेल्टा कॉल्ड सुंदरबन डेल्टा. इट इज ट्रायंग्युलर इन शेप. सगळेच डेल्टा जे ते ट्रायंग्युलर इन शेप असतात आणि इट इज फॉर्म्ड ॲट द माउथ ऑफ द रिव्हर वेअर रिव्हर मीट्स एंटर सी किंवा रिव्हर मीट सी. मग माउथ ऑफ द रिव्हर कसं असतं, ट्रायंग्युलर असतं आणि तिथे डेल्टा फॉर्म होतो. कोरल आर स्केलेटन ऑफ टायली मरीन अॅनिमल्स कॉल्ड पॉलिप्स. म्हणजे छोटे छोटे पॉलिप्स असतात. आपण बघतो ना शंख शिंपल्यामध्ये छोटे छोटे काहीतरी जनावर असतात, त्यांना म्हणतात पॉलिप्स. वेन दिस पॉलिप्स डाय द स्केलेटन्स आर लेफ्ट ॲज इट इज. मग ऑन टॉप ऑफ दिस स्केलेटन अदर पॉलिप्स ग्रो. आणि मग वेन दे डाय दे विल ऑल्सो लिव्ह देअर स्केलेटन. सो काय होतं की असं जे हिप ऑफ स्केलेटन आहे इट ग्रोज हायर अँड हायर अँड इट फॉर्म्स द कोरल आयलंड. ओके, हे विचारू शकतील की कोरल आयलंड कसे फॉर्म करतात. मग आता ह्याच्यामध्ये बरेच सारे स्पेलिंग्स आहेत आपल्याला हे करण्याचे. एकदा मी ह्याच्यामध्ये दाखवते मॅपमध्ये. सो आता हे आपण बघितलं. सो फिजिकल डिव्हिजन स्टार्ट्स फ्रॉम हियर. हे आहे हिमालया. इथे आपलं हिमालय. मग हिमालयाच्या 3 पॅरलल रेंजेस आहेत. कुठल्या? इथे ग्रेटर हिमालया, मिडल हिमालया अँड शिवालिक रिजन. मग हिमालयाच्या खाली म्हणजे हिमालयाच्या साऊथमध्ये इथे आहे नॉर्दर्न प्लेन्स. नॉर्दर्न प्लेन्समध्ये कुठल्या कुठल्या नद्या वाहतात? गंगा, ब्रह्मपुत्रा, इंडस. हे एकदम फर्टाईल लँड आहे. म्हणजे इन शॉर्ट जे उत्तर प्रदेश, बिहार, बेंगॉलचा काही पार्ट, झारखंड हा जो स्ट्रेच आहे तो ह्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर इथे आहे वेस्टला ग्रेट इंडियन डेझर्ट म्हणजे राजस्थानचा आणि काही प्रमाणात गुजरातचा पार्ट आहे. तर ह्याच्यामध्ये काय एकदम ड्राय अँड हॉट क्लायमेट, सँडी एरियाज, लेस व्हेजिटेशन. त्याच्यानंतर हा जो पूर्ण आहे ह्याला म्हणतात पेनिन्सुलर ट्रायंगल. हा ट्रायंग्युलर शेपमध्ये हा पेनिन्सुलर रिजन आहे. मग ह्याच्यामध्ये काय काय सगळे पर्वत, विंध्य आहे पर्वत, सातपुरा आहे, त्याच्यानंतर वेस्टर्न घाट आहे, ईस्टर्न घाट आहे, हे कोस्टल एरियाज आहे. हा वेस्टर्न कोस्टल एरिया, ईस्टर्न कोस्टल एरिया. त्याच्यानंतर नद्या आहेत, गोदावरी आहे, कृष्णा आहे, महानदी आहे, नर्मदा आहे, तापी आहे. म्हणजे हा झाला पेनिन्सुलर प्लॅटू. नंतर या साईडला आहेत लक्षद्वीप आयलंड्स. ओके, आणि या साईडला अंदमान आणि निकोबार. असे हे इंडियाचे फिजिकल डिव्हिजन्स आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये स्पेलिंग्स भरपूर आहेत. त्याच्यातले इम्पॉर्टंट स्पेलिंग्स आपण बघूया. सो हिमालयाज, अरेबियन सी, पेनिन्सुला, अफगाणिस्तान, कन्याकुमारी, कच्छ, ट्रेडिशन्स, पॉप्युलस, अरुणाचल प्रदेश, बांगलादेश, म्यानमार, मालदीव्स, श्रीलंका, पॉक स्ट्रेट, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, हिमाद्री, शिवालिक, ब्रह्मपुत्रा, अरावली, विंध्याज, सातपुरा, नर्मदा, सह्याद्रीज, सुंदरबन, लक्षद्वीप, अंदमान, निकोबार, सुनामी, फिजिकल, ॲल्युव्हियल. हे सगळे स्पेलिंग्स जे आहेत ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत या धड्याचे किंवा पाठ केले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपल्या या धड्याचे शॉर्ट नोट्स संपलेले आहेत. आपण याचे क्वेश्चन आन्सर्स घेऊन परत येऊ. तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि ह्यांनी जर हेल्प होत असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. सो आपलं हे आवर कंट्री इंडियाचे हे शॉर्ट नोट्स झालेले आहेत. थँक्यू.